कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त. व्हेरी गुड. आता माझ्या हातात काय आहे ते तुम्ही ओळखलं असेलच. हे नॉमिनेशन्स आहेत. आपले 5 पेअर्स जिंकल्या आणि 5 पेअर्स जिंकू नाही शकल्या. पण हे जे नॉमिनेशन झाले ते मी तुम्हाला आता सांगतो की सगळ्यात जास्त वोट्स कोणाला मिळाले. पहिलं नॉमिनेशन आहे ज्या जोडीला, ती जोडी आहे रेवती आणि अर्जुन. एक्सपेक्टेड सर. दुसरं नाव आहे क्रिश अक्षता. तिसरं जे आहे रेवती आणि अर्जुन. अक्षता आणि क्रिश पुन्हा एकदा. आता शेवटचं मत जे राहिलंय आपल्याकडे, काय वाटतं ऐश्वर्या? क्रिश आणि अक्षता. आणि बरोबर उत्तर आहे तुझं. या टास्क नंतर क्रिश आणि अक्षता यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे. तुम्ही आता डेंजर झोन मध्ये आला आहात. पुढचा टास्क जो आहे तो जर का तुम्ही जिंकलात तर तुम्ही ऑटोमॅटिकली सेफ होऊन जाता, नाही तर तुम्ही डेंजर झोन मध्येच राहता. ओके. आता आपला टास्क काय असणार आहे त्याची मी एक साधारण तुम्हाला आयडिया देतो. जसा देश तसा वेश. ऑब्व्हियसली ते बघून कळलं की मुलांना ड्रेसअप करायचा किंवा त्यांचा काहीतरी मेकओव्हर करायचा असा काहीतरी टास्क असणार आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असणार आहेत. एक म्हणजे थ्रिफ्टिंग, एक मेकओव्हर आणि एक रॅम्प वॉक. त्या 3 गोष्टी मिळून हा एक टास्क असणार. ते एक एक काय असणार ते मी तुम्हाला समजवतो. रेवती, साधारण महिन्याला कपड्यांवर किती खर्च करतेस? आय एम नॉट दॅट की शॉपिंग करूया असं माझं नाहीये. काही कामच असेल तरच. मी तर करते. मला फॅशन खूप आवडतं. 8 to 10 फाईन. 8 ते 10 लाख रुपये महिना. नाही. अच्छा. 10,000. आईला नुसतं कपड्यांवर नुसतं यांचं 10,000 जातात. मेकअपवर जायला किती जात असं? एका महिन्याचे ते 10,000 रुपये खर्च करतात. ते 10,000 मध्ये मी एक वर्ष काढला असता कपड्यात. अनुश्री? मला ब्रँडवरती जास्त खर्च होतो माझा. आणि असंच फिरता फिरता आवडलं मॉलमध्ये किंवा कधी तरी मला कुठूनच खाली हात यायला आवडत नाही. बेसिकली आपला जो टास्क आहे त्याच्यामध्ये जास्त काम आपल्या सिटी सुंदरींचं आहे की तुम्हाला आपल्या गावरान ब्रोजचं कम्प्लीट मेकओव्हर करायचं. म्हणजे त्यांच्या कपड्यांपासून, त्यांच्या लुकपासून ते त्यांच्या वॉकपर्यंत जे काय आहे ते सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना ट्रेन करायचं. आम्ही सगळ्या इतक्या एक्साइटेड झालो, एकमेकींकडे बघायला लागलो. वाव, फायनली. की डे 1 पासून त्याला सांगते एक दिन आएगा जेव्हा मी तुझे केस कापणार. सो त्याच्यातला पहिला भाग आहे थ्रिफ्टिंग. थोडक्यात सांगायचं तर गावात पण कदाचित होत असेल, कारण आम्ही लहान असताना ते व्हायचं. काही बायका भांडी घेऊन यायच्या, डोक्यावर टोपलीमध्ये भांडी असायची आणि आपल्या घरातले जे जुने कपडे वगैरे असतील ते साड्या किंवा बाकी काही कपडे असतील ते आम्ही त्यांना द्यायचो आणि मग त्याच्या एक्सचेंजमध्ये काही भांडं हवं असेल ते. इथे तुम्ही बघता एवढे सगळे कपडे ते मुलांसाठी आहेत. सो मुलांसाठी कपडे घेण्यासाठी अर्थात त्यांच्या मेंटर्सना काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. तुमचे जे कपडे आहेत ते देऊन तुम्हाला मुलांसाठी कपडे घ्यावे लागणार आहेत. आई शपथ, आमचे कपडे द्यायचेत आणि त्यांना कपडे घ्यायचेत. मी तर खूप स्ट्रेस झालेली, कारण मी सगळे छान कपडे आणलेले, एक्सपेन्सिव्ह कपडे आणलेले. मला माझी कोणती गोष्टी द्यायची नव्हती, कारण मी माझी गोष्टींवर माणसांपेक्षा जास्त प्रेम करते. सगळे पोरी तर रडायला लागलेले की बापरे आमचे कपडे हे ते. आणि मी म्हटलं मी एवढे भारी कपडे अजून आणलेच नाहीत, तर माझ्याकडे जे ते आपण देऊन थ्रिफ्ट करून टाकूया. अनुश्री, आपल्या लाडक्या अथर्वासाठी करणार की नाही सॅक्रिफाईस? ब्रँड जे तू घेतलेस एवढे. आय ओनली बाय ब्रँड्स. ओके, गिव्ह ब्रँड्स. तू किती सूटकेसेस आणल्यात? 10? नाही, म्हणजे 4 मोठ्या आणि 1-2 एक्सेसरीजच्या, फुटवेअरच्या वगैरे. बेटा, आता तुला जर का नॉमिनेशन मधनं सेफ व्हायचं असेल ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. तर दे 2 सूटकेस. सो हा तर झाला पहिला भाग, थ्रिफ्टिंग. ओके. दुसरा भाग आहे मेकओव्हर. म्हणजे जे डे 1 पासून आय थिंक सगळेच विचार करत होते ते फायनली होत होतं. मुलं स्वतःहून सांगणार नाहीत की कसा लुक असला पाहिजे. दॅट डिसिजन इज कम्प्लिटली मुलींचं. आणि नंतरचा तिसरा भाग आहे
रॅम्प वॉक. सो रॅम्प वॉक मुलांना करायचंय आणि मुली अर्थात त्यांना दाखवतील, शिकवतील की म्युझिकवर, त्या बीट्सवर ते वॉक कसं केलं जातं. प्रत्येक लहानातली लहान गोष्ट विल बी नोटिस्ड अँड विल बी अकाउंटेड फॉर. ओके, त्याचे तुम्हाला मार्क मिळतील. सो ऑल द बेस्ट गाईज, हॅव फन, एन्जॉय युअर सेल्फ. आज जो मेन दिवस आहे ज्याच्यासाठी मला असं वाटतं मी हा शो करतेय, तो दिवस फायनली आलाय. आतापर्यंत तो काय गावाचा मॉडेल होता, आज त्याला मी सिटीतला मॉडेल बनवणार आहे. अँड आय एम व्हेरी एक्साइटेड. चले चलो. हे आहे सॅलॉन. पहिली बार आलो मी, असं बघू राहिलो. आमच्या गावाकडे तर असं नाहीच आहे दुकान एवढ्या मोठ्या. किती ग्रँड आणि लॅविश आहे आणि सगळं फक्त तुझ्यासाठी. एवढ्या मोठ्या मोठ्या काची, एवढ्या खुर्च्या बिरच्या, ते खूप सारे टुपं बिपं होत्या तिथं. कुठं आणले नवीन जागेवर, केस का पण दुकान नव्हे उगाच मला नको. नमस्कार. नमस्कार साहेब. माझं नाव ऋषिकेश, तुमचं? रुपेश. मला मेकअप करायचा नाही आहे, नाही मला कटिंग करायची आहे फक्त. हो, तुम्ही सांगणार बस. तर आम्हाला ह्याचा पूर्ण मेकओव्हर करायचा आहे. मेकअप नाही, पूर्ण लुक चेंज करायचा आहे. पूर्ण लोक म्हणजे टक्कल नाही करायचं दीदी. केस कापणारच ना नुसते? नाही, नुसते केस नाही कापणार, तुझी मिशी पण. मुची नाही तो कुछ नाही, त्यामुळे मिशी नाही. असं लोकांनी ओळखलंच नाही पाहिजे. अरे हा तर असं दीपक नका कोल्हे. काय करू, आमच्या गावाकडे जायचंय मला आणि परत असं नका करू दीदी. अरे बाबा, कहानी में ट्विस्ट इधर भी आया. कहा अरे बाबा. साईडला मला दिसलं की एक क्यू कार्ड लिहिलेलं आणि वरती लिहिलेलं चल भावा सिटी. मला आठवलं की सरांनी सांगितलेलं जे काही सांगितलं जाईल ते पूर्ण करावं लागेल आणि हाच होता आमचा मेन टास्क. क्रिएटिव्ह हेअरकट अँड स्टायलिंग, बियर्ड ट्रिमिंग, हेअर कलर अँड हायलाइट्स, फेस मसाज अँड फेशियल वॅक्सिंग. म्हणजे हो, आहे का पण वॅक्सिंग करायला? काय नाही आहे. बघू. थ्रेडिंग येस, मॅनिक्युअर पेडिक्युअर येस, मसाज म्हणजे ह्याने जर काय नाही गेलं तर मी करू शकते का? परत कलर केल्यावर पांढरं होईल की सगळं? हा, पांढराच करा याचा कलर. आपण सगळं एकदम पांढरं झाल्यावर काय करू मी परत? फॉरेनर दिसणार ना तू, मग जुआना सोबत बोल जाऊन, फॉरेनर दिसणार तर. नका बा आम्हाला ते काय. हिचे केसचा जो कट आहे ना ते कटोरा कट आहे. असे बाबू असतात ना स्कूलमध्ये, तेल लावून इकड केस असते कटोरा सारखं, असं कट आहे. आमच्याकडे नाही का 100 मध्ये नाही खाकारून कुकारून द्यायचा. एक नंबर का 100 मध्ये सगळं भेटतं आपल्याकडे. इथे नाही 100 मध्ये होणार आहे, इथे भारी होणार आहे, अजून भारी चांगलं. काय होईना, पण आमची 100 मध्ये एकदम कटकुट मारून कडक दिसतो. मग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.